आजची रेसिपी आहे सोया सीख कबाब। त्यासाठी मी सोया चंक्स अर्ध्या तासासाठी गरम पाण्यामध्ये भिजत घातले। तुम्ही बघू शकता अर्ध्या तासानंतर ते एकदम सॉफ्ट झालेले आहेत। मग मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता त्याचा मी क्रश करून घेतला। तुम्ही बघू शकता एकदम मस्त त्याचा सॉफ्ट झालेले आहे, एकदम चुरा झालेला आहे। त्याच्यामुळे आपल्याला कबाब वळण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे। आणि बाइंडिंगसाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले आणि ते सुद्धा किसणीने असे किसून घेतलेले आहेत। 2 टेबलस्पून चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। हळद, गरम मसाला, आगरी लाल तिखट मसाला, कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची, चवीनुसार मीठ हे सर्व घालायचं आहे। आणि आता हे सर्व जिन्नस जे घेतलेले आहेत ते सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत। सारण पूर्ण एकजीव झाल्यावर एखादी बांबू स्टिक घ्यायची आहे आणि त्याला आहे ना सारण आपण थोडं थोडं करून असं लावून त्याचे सीख कबाब वळवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता, हे बघा अशा पद्धतीने सारण थोडंसं लावून सीख कबाब वळवून घ्यायचे आहेत। कबाब पूर्ण वळवून झाल्यावर त्याच्यातली स्टिक काढायची आहे। तुम्ही बघू शकता आतून पोकळ आणि बाहेरून मस्त तो कबाब झालेला आहे। अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सीख कबाब करून घेतलेले आहेत। आणि आता आहे ना हे कबाब आपण शॅलो फ्राय सुद्धा करू शकतो। आज मी हे डीप फ्राय करणार आहे। तेल तापल्यावर त्याच्यामध्ये मी एक एक करून कबाब घातलेले आहेत आणि आता मध्यम आचेवर मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे कबाब फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता मस्तपैकी आता रंग आलेला आहे। अजून थोडा वेळ तेलामध्ये फ्राय करून मी हे कबाब काढून घेणार आहे। एखादी हिरवी चटणी किंवा दहीसोबत सुद्धा हे कबाब खूप छान लागतात। आज आम्ही दहीसोबतच हे कबाब खाणार आहोत। तुम्ही बघू शकता मस्तपैकी फ्राय झालेले आहेत आणि अशाच पद्धतीने मी बाकीचे कबाबसुद्धा फ्राय करून घेणार आहे। आणि सोया कबाबसाठी जेव्हा मी सोया चंक्स भिजत घातले होते अर्ध्या तासासाठी, त्याच अर्ध्या तासामध्ये मी पूर्ण जेवणसुद्धा माझं करून घेतलेलं आहे। आजच्या जेवणात तुम्ही बघू शकताय मुगाची डाळ, शेकटाच्या शेंगा घालून भात, कोबीची भाजी, कोशिंबीर, पापड, शेव आणि सोया सीख कबाब, जे की मी दहीसोबत खाणार आहोत आम्ही। आजचं जेवण कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा।